इथून आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आहे जय भवानी अर्बन टीमनं. 4 ओव्हरची मॅच असेल. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं भैरवनाथ वरई टीमला. संदेश ठाकरे आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय फलंदाज शेखर हे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाजाला अक्षय गावडेला तुम्ही पाहता. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. बिग फाईट बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. 4 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही संघाचं युद्ध आपल्याला इथून पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया पुन्हा एकदा स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2026 पर्व तिसऱ्यामध्ये. पहिलाच बॉल संदेश ठाकरेच्या बॅटमधून पाठवलाय बॉलला सीमा पार. ठोकलाय पहिला बॉल होते संदेशला षटकार. बॉलवरती षटकारानं सुरुवात केली आहे. अकाउंट ओपन केलं आपल्या टीमचं 6 या धावसंख्येनं संदेश ठाकरेनं. 4 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करायचं आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 मॅच झाल्या आणि 5ही मॅचमध्ये धावसंख्येचा पाठलाग झालाय. पुन्हा एकदा ऑन साईडला फिल्डर चुकी करतात आणि बॉल सरळ निघालाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि दुसऱ्याच बॉलवरती चौकार. चौकारानंतर धावसंख्या 10. फ्लाइंग स्टार्ट वेगवान सुरुवात सुसाटानं सुटली आहे. भैरवनाथ वरई टीम संदेश ठाकरे मान इन इन्फॉर्म अक्षयच्या विरोधामध्ये. हो आक्रमक स्ट्रोक. पुन्हा एकदा समोर लॉंग ऑफला फिल्डर आहेत. तोपर्यंत एकच धाव. एका धाव्यानं 11 धावा धावफलकावरती. हे खऱ्या अर्थानं क्रिकेट सातत्यपूर्वक पाहायला मिळतं संदेश ठाकरेकडून. ज्यावेळी मोठे फटके येतात त्यावेळी सिंगल डबल देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळी देखील सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 11. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. आता मात्र शेखर स्टॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलमध्ये 11. अक्षय गावडेचं हे षटक थोडंसं मागणं ठरलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा त्यानं खर्च केल्यात. P1चं षटक आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बरोबर मिडॉनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत 1 धाव आली आहेत. एका धाब्यानं धावफलक 12. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 मॅच जिंकून तिसऱ्या मॅचमध्ये प्रवेश दाखल झाला. तो मात्र तमना टीम क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाली आहे. ओ इथे मिस टायमिंग हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अक्षय गावडेनं पकडली एक कॅच. टी फॉर टॅक. जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज संदेश ठाकरे बाद. पहिली विकेट आली आहे भैरवनाथ वरई टीमची. संदेश ठाकरे बाद झाला. आक्रमक सुरुवात केली होती. वेगवान सुरुवात पाहायला मिळाली होती. फटके अगदी आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिला 2 बॉलवरती मोठे आणि त्याच्यानंतर अगदी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आला आणि मात्र त्याची विकेट आली आहे. संदेश ठाकरे बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक नागेश. बारा धावा धावफलकावरती आहेत. नागेश 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय गावडेला मिळाले विकेट. ज्या विकेटच्या शोधामध्ये तो होता. चला स्पीडअप करा. जास्त वेळ नका घेऊ. टायमर सेट आहे त्याच्यामुळे घाई करा. ओ बोल्ड हिम. यू मिस. आय विल डेफिनेटली इट. संदेश ठाकरे बाद झाला. त्याच्या पाठोपाठ
नागेश देखील बाद. वरती दुसरी विकेट आली आहे भैरवनाथ सांशी सॉरी भैरवनाथ वरई टीमची. नागेश देखील परतला. संदेशच्या पाठोपाठ एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतर काय होतं ते आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक ओव्हरमध्ये धावा आल्यात 12, विकेट्स आल्यात 2. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी मार्क होती मयुरेश आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल क्षितिज. ऑन स्ट्राईक आपण पाहताय शेखर, नॉन स्ट्राईक एंडवरती क्षितिज. एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय भैरवनाथ वरई टीमचा मयुरेश गोलंदाजी मार्कवरती. व पहिलाच बॉल मयुरेशचा वेगवान आला, बीट करून गेला शेखरला. पहिला डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक जे खऱ्या अर्थानं भैरवनाथ वरई टीमच्या रितेशनं हाताळलाय. आणि आता मयुरेश गोलंदाजी मार्कवरती पाहताय. व खोला टाकला होता, समोर केलेत, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, थोडेसे फंबल झालेत. तोपर्यंत एकच धाव, दुसरीसाठी नकार दिला शेखरनं. एकच धाव इथून येते. एका धावेनं धाव फलक 13. 2 बॉल आतापर्यंत झालेत. सेकंड ओव्हर मधील मयुरेशच्या या षटकातील पहिला डॉट बॉल. सेकंड बॉलवरती आलेली सिंगल धावसंख्या 13. ऑन स्ट्राईक आता क्षितिजला इथून तुम्ही पाहताय. प्रत्येक स्पर्धेमध्ये यंगस्टर मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग करू नका. चला बॅट्समन आपल्यासाठी देखील त्या सूचना असतील, कारण की आम्ही नेहमी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या पाठीमागे लागत असतो, परंतु मधल्यामध्ये तुम्हीच टाइम घेत असा. क्षितिज स्ट्रायकिंग एंडवरती, लेफ्टी बॅटर समोर मयुरेश आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे, किमान 40+, कारण की प्रत्येक मॅच मध्ये अगदी धावा चेस झाल्यात. बहुत चांगला बॉल, कीपर कडनं चुकी झाली आहे. बॉल आता तू निसटलाय, तोपर्यंत धाव देखील निसटली आहे. एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये. एका धावेनं धाव फलक 14. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये थोडीशी डोकेदुखी जरूर आहे. आता गोलंदाजांसाठी, फिल्डरसाठी, आमच्या अंपायरसाठी सातत्यानं आपली पोझिशन चेंज करावी लागते. गोलंदाजांना व्हेरिएशन चेंज करावी लागते, तो टप्पा चेंज करावा लागतो. लेफ्टी बॅटरसाठी वेगळा आणि राईटी बॅटरसाठी वेगळा. पुन्हा एकदा मयुरेश. ओ लोअर फुलटॉस बॉल फ्लिक केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला डीप मध्ये, फिल्डर आलेत त्या ठिकाणी, बॉलला फील्ड करून फेकतील. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावेनं धाव फलक आता जाऊन पोहोचेल 15. सिंगल डबलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, जिथे गोलंदाज थोडीशी दादागिरी वर्चस्व प्रस्थापित करतात. अशा वेळी त्यांना सन्मान देत ते सिंगल डबलला धावफलक पुढे नेण्याचं काम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळते क्षितिज आणि शेखर. ओ वेगळा फटका केल्याचा होता, स्कूप करायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय, तो गोलंदाज मयुरेशचा. मयुरेशनं प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीतून. अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा मयुरेश या स्पर्धेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करतोय, गोलंदाजीतून प्रभावित करतोय. कट केला, बॅकफुटला येऊन फिल्डर आहेत, बरोबर शॉट थर्डमॅन आणि गलीमध्ये धाव मिळेल ती सिंगलला धावफलक 16. ओव्हर क्रमांक 2 देखील समाप्त झाला. धाबा आल्या त्या 16. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्ही पाहताय. स्वर्गीय रवींद्र
किसन दिघे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेला आजच्या रात्रीमध्ये सुरुवात झाली आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी, पाणी नाही तर मात्र ही स्ट्रॅटर्जी आहे. थोडेसे कानमंत्र कॅप्टन आता पोहोचवतात. यासाठी टीम मीटिंग, यासाठी पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. परंतु कधी कधी हे कानमंत्र अंगलोट देखील येतात. 2 ओव्हरमध्ये 16 धावा झाल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तर दमट झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित बॉल तो ट्रॅव्हल होत नसावा आणि त्याचमुळे मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये त्या विकेट्स पाहायला मिळतात, त्या कॅचेस आपल्याला कॅरी होताना पाहायला मिळतात. कारण की सुरुवातीच्या पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं या मैदानावरती 50+ धावा आपल्याला होताना पाहायला मिळाल्यात. 16 धावसंख्येवरती तिसरी विकेट. हो, आल्या आल्या आक्रमण तर चढवलंय परंतु मिस टायमिंग आहे. फिल्डर आलेत, रोशननं पकडली एक कॅच. चौथा हादरा मिळतोय भैरवनाथ वरई टीमला. विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद झालाय. चौथा आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणालला आपण पाहताय. कुणाल आलाय बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. प्रवीणला मात्र 2 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळाल्यात. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? ऑन हॅट्रिक बॉल. गोलंदाज प्रवीण, समोर कुणाल. इथून देखील आपण पाहताय समोर केलेत. गॅप मोठी आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमा पर. कुणालच्या बॅटमधून आलाय भैरवनाथ वरई टीमसाठी चौकार. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या आपण पाहताय 20 धावा धाव फलक्यावरती. कुणाल मिडल ऑर्डर मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आल्या आल्या त्याच्या बॅटमधून चौकार आला. चौकारानं धावसंख्या 20. भैरवनाथ वरई टीमच्या विकेट 4 आल्यानंतर यावेळी देखील अगदी आपण पाहताय शॉट फाईन लेग कडे बॉल निघालाय. फिल्डर कडनं चुकी झाली आहे आणि तोपर्यंत धावा इथून मिळतील आणखीन 2. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धाबा आल्यात. 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 वरती. भैरवनाथ वरई संघ हेच म्हणत असेल धाबा कशाही होत, फक्त धाबा येणं गरजेचं आहे. इतक्या धाबा की ज्या धाबांना आम्ही बचाव करू तेवढ्या धाबा धाव फलकावरती तर मात्र येणं फार गरजेचं राहील. शॉटमॅन कडे फेकी पहा. लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. 1 धाव आली आहे. एका धाब्याने धाव फलक 23 धाबा धाव फलकावरती आहेत. शेखर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जो शेखर सलामीसाठी गेलाय, ज्याच्याकडे संपूर्ण टीम आशाभूत नजरेनं पाहते, ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमचा विश्वास आहे, तो ऑन स्ट्राईक. शेखरच्या बॅटमधून बॉल सीमा पार. काऊ कॉर्नरला क्लिअर केलाय. अक्षयच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक देणारा शेखरचा षटकार. काय फटका सजवलाय शेखरनं. षटकार
29 धावा धाव फलकामध्ये शेवटचं षटक आता बाकी आहे। या षटकामध्ये किमान 10+ धावा हेच पाहत असेल आता भैरवनाथ वरई टीम। जय भवानी अर्बन टीमच्या समयमध्ये आता खेळत असताना त्यांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना, कारण की पहिल्या मॅचमध्ये जय भवानी अर्बन टीमनं धावसंख्येचा पाठलाग करत असताना अक्षय गावडेनं काय बॅटिंग केली होती। गोलंदाजी मार्क होती आपण पाहता जयेश शेवटचं षटक। चला लाईट्स बंद करा, जे आता 4 व्हीलर आले दादा लाईट्स बंद करा। आता 4 व्हीलर आले, लाईट्स बंद करा। तमना टीम आपल्या पाठीमागे जे 4 व्हीलर आहे त्यांना सांगा लाईट बंद करा। चला मॅच चालू करा। कुणाल ओमी स्टामिंग आहे हवेत, जयेश श्रोता पकडली आपल्या फॉलो थ्रो मध्ये कॅच, वाडा कॅच, फलंदाज कुणाल बाद। असे देखील सांगितलं होतं की ज्यावेळी एखादा बॅटर बाद होतो तो पॉवर प्लेच्या बाहेर येत नाही तोपर्यंत नवीन बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे, कारण की त्याच वेळी तो वेळ वाचेल। आपण बॅटर तर तोच पाठवणार आहेत हे माहिती आहे सर्वांना देखील, तरी देखील उशीर का होतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती पुष्कर, तर पुष्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। भैरवनाथ वरई संघ म्हणत असेल पुष्कर आता तू आपल्या टीमला खुश कर, एकात 2 मोठे पटके मारून। धावसंख्या 29। जयेशनं मात्र विकेट्स मिळवली आहे कुणालची। शेखर ऑन नॉर्थ स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो, जो सलामीसाठी मैदानाच्या दाखल झालाय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय। एकमेव असेच किरण आहे वरई टीमचं शेखर नॉर्थ स्ट्राईक एंडवरती। ओ इथून देखील आपण पाहता फटका चांगला केला, बॉल अगदी डीप मध्ये चाललाय, फिल्डर प्रयत्न करतात, सेकंडचा कॉल आणि सेकंड डावीतून कंप्लीट झाली आहे। दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या, शेखरला स्ट्राईक हवी होती आणि त्याच्यासाठी मात्र त्यानं विकेट सॅक्रिफाईस केली आहे। फलंदाज इथून पुष्कर बाद झाला, पहिल्या बॉलवरती दुहेरी त्याच्या बॅटमधून आला, परंतु त्याला इथून मात्र परतावा लागतोय। 6वा हादरा मिळतोय वरई टीमला, धावसंख्या जाऊन पोहोचते या 2च्या साह्यानं 31-31। आता नवीन बॅट्समन 8व्या क्रमांकावरती नरेश, नरेश आला 8व्या क्रमांकावरती। सर्वांना उत्सुकता लागली आहे की आता एवढे विकेट जर गेलेत वरई टीमचे तर मग जयराम जाधव कधी येतील बॅटिंगला। शेखर स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, 31 धावा धाव फलकावरती आहेत, धाबा बनवायचे आहेत वरई टीमला, प्रयत्न चालू आहे शेखरचा। ओ इथे फटका मिस टायमिंग, फील्डर डाऊन दी बॉल, डीप कव्हरला पकडली एक कॅच, आणखीन एक फलंदाज बाद, महत्वाची विकेट, मॅचची गोल्डन विकेट, शेखर बाद।
आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला श्रीतेज. श्रीतेज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 31. जयचे षटक. लेफ्टी बॅटर आला, लगेच फिल्डिंग प्लेसमेंट चेंज. हो, इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल, परंतु एसटी रक्षक देखील या ठिकाणी बीट झालेत. एस्टनच्या मागे देखील अक्षयच आहे. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेनं 32. 4 बॉल झालेत, 32 धावा. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कमालीची गोलंदाजी केली आहे जयेशनं. जय भवानी वावलोली जय भवानी अर्बन टीमनं बरेचसे बदल केलेत. गोलंदाजीमध्ये बदल, फलंदाजीमध्ये बदल, प्रत्येकाचा क्रम चेंज केला. हे फार गरजेचं असतं. ऑन साइडला फ्लिक केला, मनगडाच्या साह्यानं बॉलला टर्न केला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत धावा 2 कंप्लीट. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचेल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रातील जयच्या या षटकातील. एखादा मोठा फटका हवा आहे भैरवनाथ वरई टीमला, तो येईल का? खुला टाकला होता, लॉंगॉनकडे बॉलला खेळला. फिल्डर वेगानं धावत येत आहेत. रोशन बॉलला उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज होतील बाद. 2 कंप्लीट झाल्यात म्हणजे धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 36 आणि टार्गेट आहे ते मात्र आता 37 या धावसंख्येचं. 37चं टार्गेट आहे ते आता जय भवानी अर्बन टीमच्या समोर. आणि थमनाथ टीमचा कॅप्टन, आपण आता मुख्य मंचावरती येऊन थांबा. चैतन्य, पाणी वगैरे तुम्हाला देतो आम्ही, इथे सगळं व्यवस्था करतो कारण की तेवढा वेळ वाचेल. 37चं टार्गेट आहे. या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, तो पाठलाग केला जाईल की मात्र या धावा बचावल्या जातील, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन आणि आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ कर्जत सिनियर कॉमेंटेटर संदीप बोराडे सरांचा. पाली, परली, अलिबाग, पेनमध्ये तर लकी आहेत ते, त्यांना बाईक मिळाली आहे. असे पहिले समालोचक आहेत कर्जत खालापूरमध्ये की ज्यांना समालोचन करत असताना बाईक मिळाली आहे. सर तेच आम्ही देखील सांगतोय, हे लकी कॉमेंटेटर आहेत आणि प्रत्येक आयोजकांचे लाडके आहेत. स्पर्धा डेट फिक्स होण्या अगोदर संदीप बोराडे सरांना पहिले डेट घेतली जाते आणि त्याच्यानंतर ती डेट फिक्स होते स्पर्धेची. या सर, आपलं सहर्ष स्वागत असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये.
चला जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची शेवटची मॅच. एकीकडे जय भवानी अर्बन त्याच्या विरोधात भैरवनाथ वरई. पहिला बॉल, दांडी 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 गोल. परतावं लागेल बॅटरला. पहिला धक्का दिलाय तो मात्र संदेश ठाकरेने. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती अगदी यष्टी उद्ध्वस्त केले. ओम जाधव, आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आपण स्टेजशी त्वरित संपर्क साधा. रेल मास्टर. तदनंतर अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेला जवळून ते हाताळत आहेत. खरं म्हणायचं तर संदेश ठाकरेने पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. फटका चांगला सजवला यावेळी, अगदी घुटना टेक, परंतु इथे मिसफील्ड. बॉल जाईल सीमारेखा पार. आलाय दर्जेदार चौका. डीजे मास्टर, याच दोन्ही लहरी चालू दे आपल्या, कारण आता रामाचा प्रहर उलटून गेलाय. त्यामुळे अगदी आपण पाहतोय 3:25 झालेत. काकडा आणि भूपाली चालू करा तुम्ही. एकतर आज अंगारकी आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, उचलेल, फेक करेल, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. अतिशय चालाकीने फिल्डिंग पाहायला मिळाली. तितक्याच चालाकीने मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. 3 बॉलचा थरार संपलाय. 5 धाबा धावफलकावरती आहेत. टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. आपण पाहतोय 37 धाबा संख्येचं. आजच्या स्पर्धांचा विचार करायला गेलं तर अगदी पहिला राऊंड 45, 44, 46, 47 या दरम्यान अडकला. त्याच्यानंतर सेकंड राऊंड सुद्धा त्याच पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता केली जाते. ही षटक फार इम्पॉर्टंट आहे. संदेश ठाकरेला सुद्धा माहिती आहे. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर अगदी मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ संघ जाऊन पोहोचला आजच्या क्वालिफायर राऊंड मध्ये. चांगला फटका आहे. युवा उद्योजक आमचे प्रफुल्लजी भोईर यांना फार मोठा आज विश्वास आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर दोन्ही राऊंड मध्ये अगदी जय भोलेनाथ तमनाथ संघाने एक दमदार कामगिरी जरूर केली आहे. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 6 धावा. लास्ट बॉल, फर्स्ट ओव्हर. संदेश ठाकरेच्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. लाऊडले अपील जरूर केलं, परंतु इथे सिंगलला वाचवू शकले नाहीयेत. पहिला षटक संपलाय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती जाऊन पोहोचली आहे. 7 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर्स. कम ऑन डीजे.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संदेश ठाकरेने अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती अगदी जबरदस्त मोठा हादरा त्याने अक्षयच्या स्वरूपात आरवान टीमला दिला आणि त्याच्यानंतर एक चौकार आला होता, तो अर्थातच रोशनच्या बॅटमधून जो वन डाऊनला आला. परंतु आता क्षितिज गोलंदाजी मार्कवर आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी भावी आयुष्याची एक नवी इनिंग क्षितिजने साकारायला सुरुवात केली. खरं म्हणायला गेलं तर अगदी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात ते अडकले, परंतु आता इथे गावाच्या अस्मितेसाठी मैदानात गोलंदाजी चालू आहे. इथे केली जाते चुकी आणि या चुकीला मिळणार नाही माफी. अर्थातच आलाय दर्जेदार चौकार. या चुका मैदानात होता कामा नये, कारण संदेश ठाकरेने अगदी गोलंदाजीतला जीवाचा आकांत मैदानावरती केला. क्षितिज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, परंतु फिल्डिंग चुकली आणि तिथे मात्र अगदी हा चौकार अर्जित झाला. इथे सिंगल पाहायला मिळाली. आता मात्र तितक्याच ताकदीची फिल्डिंग पाहतोय. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये 12 आकड्यावरती. आज तितका त्रास तुम्हाला होणार आहे, कारण अगदी मगाशीच मी म्हटलं की साईडला वीटभट्टी व्यवसाय, त्यामुळे हे वातावरण आता तुम्हाला सहन करावं लागणार आहे. चांगली फिल्डिंग दर्जेदार मी तर म्हणेल. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 37 धावा संख्येचं टार्गेट आहे. मगाच्या सामन्यात सुद्धा तितक्याच धावा आपल्याला टार्गेट पर्यंत पोहोचवायच्या होत्या. सहजरित्या मी तर म्हणायला तमनाट टीमने पोहोचवल्या. अगदी थोडासा सामना कठीण परिस्थितीकडे आला, जिथे मात्र सततच्या विकेट शेवटच्या षटकात आल्या 3 बॉलपर्यंत. पण त्याच्यानंतर गुड्डू भोईरला मनगडाच्या ताकदीवरती विश्वास होता. चौकार ठोकला आणि एक विजयी झलाली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नंतर इथे फलंदाज होईल बाद. फिंगर झाला, या परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. क्षितिज आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण मैदानात केला जातोय. सुंदर कमबॅक येत आहे. अगदी अर्बन टीम आणि त्याच्या विरोधात वरई टीम, दोनही टीमचा विचार करायला गेलं तर अगदी एकाच रस्त्यावरती आजूबाजूला ही आसपासची गावं. मैत्रीपूर्ण लढत सुद्धा म्हणावी हरकत नाही, कारण एक चांगला संघर्ष. कधी कधी एकाच मैदानावरती दोनही संघ प्रॅक्टिसला आपण पाहिलेले आहेत. इथे आलाय व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. वेस्ट साईड. ओके, चला टेक्निकल टीम तिसरे ऑफिशियल जोडले जातील.
इट्स नो बॉल. नो बॉल. 14 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल अर्थातच क्रिकेटच्या नियमानुसार फ्री हिट. फार अचूक निर्णय आपण पाहतोय. थोडीशी गफलत झाली गोलंदाज क्षितिजच्या माध्यमातून. अतिरिक्त बॉलला उचली देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. समीकरण थोडस लांबणीवरती गेलं होतं. सिंगल आली आहे. चौकार कावून एक सुंदर कमबॅक आलं होतं पुढच्या 3 बॉल मध्ये, परंतु एक चुकीचा बॉल थोडा क्षितिजला बॅकफुट वरती घेऊन गेलाय. टोटल मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 15 आकड्यावरती. स्कूप पद्धतीत खेळायचं होतं, परंतु इथे मात्र बॉल अगदी पिच वरतीच विसावलाय. डॉट बॉलची संगता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय तिथे स्थिरावली आहे. 2 विकेटच्या नुकसानीअंती 15 आकड्यावरती. आता मात्र येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 22 धावसंख्येची. ओम जाधव ओम जाधव खरं म्हणायला गेलं तर या स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत ते सातत्यपूर्ण घेताना दिसत आहेत. मग कोणतंही कार्य त्यांच्याकडे असू द्या, रील्स बनवण्याचं असेल, डीजे ऑपरेटिंग असेल, त्याच्यासाठी मात्र त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न पाहायला मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची जी काय सोय ते करतायत खाण्यापिण्याची. योगेश सर, चुकीच्या अर्थावर जाऊ नका तुम्ही. रितेश आपण पाहतोय यावेळी गोलंदाजी मार्क वरती. रितेश आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती येत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रवीणच्या बॅटमधून चित्याच्या चपलाईने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अगदी जयेशने धाव चोरली जरूर आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल अद्यापपर्यंत 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल आली आहे. एकाच मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जरूर प्रवीण आगे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आहे 18 आकड्यावरती. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे ते मात्र 19 धावा. शरीराचा वेध या बॉलने जरूर घेतला.
असाच बॉल नागेशसाठी मात्र पहिल्या इनिंगमध्ये आला होता, जिथे थोडासा मिस टाइम स्ट्रोक मी तर म्हणेल बॅट अँड बॉलचा संपर्क आला नाही, अन्यथा नागेशला बॉल षटकारात कन्वर्ट करायचा होता, परंतु त्याच बॉलने नागेशची बस्ती उद्ध्वस्त केली होती. चांगला फटका हवे ते बॉल, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. या दोन धावीच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 20 या आकड्यावरती. 20 रन्स स्कोर बोर्ड. सामन्यात मात्र आता रोमांच पाहायला मिळतोय, कारण पहिल्या इनिंगकडे जरा लक्ष टाकूया, जिथे मात्र 2 षटकांमध्ये अवघ्या 15 धावा आल्या. तिसरं षटक प्रवीणचं महागडं ठरलं, तिथे सुद्धा 11 धावा आल्या होत्या, परंतु रितेचं हे षटक आणखी एक डॉट बॉल. आता सामन्यात मात्र तितकीच दिरंगाई, भेदकता पाहायला मिळेल, कारण जे करायचं होतं अर्बन टीमला ते सध्या मैदानात करता आलेलं नाहीये, कारण या षटकामध्ये एकाच मोठा फटका येणं अपेक्षित होतं. लास्ट बॉल आहे रितेशा गोलंदाजाचा. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. टोटल तिथेच थांबलेली आहे 20 या आकड्यावरती. फटका यावेळी काय कॉट घेतले, जबरदस्त. अगदी म्हटलं जातं ना कॅच ऑफ टुर्नामेंट, तर म्हणाल अगदी या नाईट मध्ये जबरदस्त कॅच म्हणावी लागेल, कारण हे फार महत्वाचं होतं. शेवटचा बॉल थोडासा गोलंदाजासाठी घातक ठरण्याची चिन्ह निर्माण झाली होती, आणि अशा वेळी यावेळी जयेशने जी बाट साकारली तिथे मात्र अगदी झेल टिपला गेला, आणि यावेळी परतावं लागलंय जयेशला. धोका वाढलाय. मीटिंग नकोय, अजूनही आपल्याला एक सामना या सामन्यानंतर खेळवायचा आहे. येणारे 6 बॉल आणि आता 17 धाव संख्येची गरज आहे. डेंजर झोन मध्ये सध्या मी तर म्हणेल आता जय भवानी आरवण टीम आहे. प्रफुल्लजी भोई, प्रशांतजी इंदुराव, सगळ्यांचं पुन्हा एकदा मंचावरती आगमन झालंय. सध्या मला 28 सेकंड संपली. चांगला फटका, यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल. इक्का दुक्काने कोणती कामं होणार नाहीयेत.
वन प्लस विकेट जबरदस्त आपण पाहतोय. संघर्ष करावा लागलाय आता. सुयोग कुठे गायब झाले? सिंगल आले. मोठा फटका आता घ्यावा लागणार आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 4 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. जाऊया मॅचकडे. हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये मॅच कन्वर्ट जरूर झाल्या. अगदी या सामन्यामध्ये तिसऱ्या षटकात धावा येणं अपेक्षित असताना जयभवानी अरवान टीमला थांबवलंय. चांगला फटका आहे. मोठा ब्लास्ट होईल का? परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत टिपला जातोय झेल. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाणार का घंटा? हाच प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय झेल टिपून. टिपली विकेट. जबरदस्त मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळत आहे. ते आता भैरवनाथ वरई टीमचं. आदर्श आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगला आदर्श सध्या मैदानात 3 बॉल मध्ये त्याने घालून दिलाय. खरं म्हणायला गेलं तर या मॅच वरची पकड जी मजबूत करतोय. इथे फटका सजलाय. आणखी एक विकेट. आता मात्र मॅच मध्ये संपूर्णपणे ताबा मिळवलाय तो भैरवनाथ वरई टीमने. पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ संघ. चला चैतन्य आपण व्यासपीठाकडे या. आता 2 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. एका चुकी गोलंदाजाची कमबॅक करून देऊ शकताय, परंतु तितकी मोठी चुकी गोलंदाज आदर्श करेल का हा प्रश्न जरूर आहे. कारण 4 बॉल मध्ये त्याने रनआउटची 1 आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट नोंदवल्यात. ऑन हायट्रिक बॉल. खरं म्हणायला गेलं तर विकेट हायट्रिकच्या कगारवरती गोलंदाज आदर्श. हा बॉल आलाय डॉट. सामन्यात आता औपचारिकता शिल्लक आहे. चला प्रशांत इंदुराव यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा केला जाईल टॉस. चांगला फटका यावेळी प्रशांत सूर्यराव. काही का नाही असो, मागे सगळ्यात मोठी पदवी आहे आणि खास